नमस्कार मित्रांनो, माझं नाव कालेश काशीनाथ ओहोळ, पाडळी रांजणगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज आमचे वडील दिवंगत काशीनाथ नामदेव ओहोळ यांची इच्छा होती की त्यांनी विहीर खोदावी, परंतु काळाच्या पडद्याआड ते गेल्यामुळे आज आम्हाला तो योग आलेला आहे। त्यासाठी आम्ही श्रीरामपूरचे प्रसिद्ध पानाडी घोरपडे साहेब यांना फोन केला होता। ते वेळ नसल्यामुळे फार बिझी होते, परंतु रिक्वेस्ट केली की एकदा गाठ घेऊन जा। संध्याकाळच्या 6 वाजता त्यांनी आम्हाला वेळ दिला होता। वेळ दिल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता ते वेळेत पोहोचले। आल्यानंतर काडोळाच्या एका ठिकाणाहून वावराच्या 500 मीटर अंतरावरून त्यांनी आम्हाला हातानेच एक बोट करून दाखवलं की या ठिकाणी कॉल आहे, विहीर आहे। विहिरीचा पॉईंट जवळ आल्यानंतर 2-3 पद्धतीने चेक केला। 28, 24, 28 आणि 38 फुटाला पाणी सांगितलं। होतंय का? होतंय का तुला काही? दादांना डावीकडे उजवीकडे फिरव, त्या दादांना डावीकडे उजवीकडे फिरव, पाणी असं दादा याच्यावर उभा राहा। याच्यावर फुटलं तर फुटू दे, एक पाय फक्त वर धरून वर एकच पाय आहे, एक पाय त्याच्या पकडे एकच पाय पाहिजे सगळा तुम्ही पुढं त्याला डावीकडे उजवीकडे फिरव, राहू दे तसंच राहील। थोडं इकडे घे पाय वर, डावीकडे उजवीकडे फिरव याला। पाणी असेल तर फिरव चला दादा चला, पायाकडे पाहा त्याच्या, फिरव डावीकडे, फिरव डावीकडे, उतरू नको रे दादा, उतरू नको आणि थांबव। आता उजवीकडे फिरव, आजीकडून फिरव, आजी उभी आहे तिकडून फिरव पटकन, फिरव पटकन, फिरव थांबव आता आणि डावीकडे फिरव, माझ्याकडे उभी चल थांबव आता, उजवीकडे फिरव, उजव्या हाताला फिरव त्याचं पटकन, चल लवकर। बस दीदी तू ये पटकन ये लवकर, टाइमपास नको नको। अरे हां तू घरून ये, एकमेकाचा विश्वासाने उजवीकडे फिरव पटकन, उजव्या हाताला फिरवत राहा, थांबूच नको उजव्या हाताला, आणि तू उतरू नको बघ, फक्त धर, तुम्ही चालू नका फास्ट, तू उजवीकडे फिरव पटकन, तिच्या उजव्या हाताला फिरव, डावीकडे फिरव, थांबव, डावीकडे फिरव, पलीकडून एकदा फिरव पटकन, त्या दीदीच्या डावीकडून फिरव, डावा हात पटकन, थांबायचं नाही, थांबू नको, चल उजवीकडे फिरव पटकन, चल पुढे दाबून नका फिरव, थांबव, डावीकडे फिरव आता, फिरव डावीकडे, डावा हाताला फिरव तो पटकन, काहीतरी दाखव पटकन। आता उजवीकडे फिरव एकदम, फिरव उजवीकडे, बस चला बाजू, आज काय करायचं आपलं, डावीकडे फिरव डावीकडे, थांबव, उजवीकडे फिरव उजवीकडे, थांबव, डावीकडे फिरव, या हाताला फिरव पटकन, थांबू नको, या फिरव पटकन, त्यांच्या विश्वासाने फिरव, या हाताला आता, या हाताला फिरव आता, तुमच्यात कारण काय आता छोटेपणा वाटत असं अजब काम खाली लाईट या इथं दादा, आता जे होईल तुम्ही तुम्हाला पूर्ण खात्री करून देऊ, आणि तुमची करून द्या, मी फिरतो खालचं फिरतोय, उजवीकडे फिरू जाणं देतो। आता तुम्ही तसंच उभे एक मिनिट चालू, दगड बरं का, दगड डावीकडे फिरू, दिसतं का रे?
दगड्या व्यवस्थित असं जवळून असं खाली वाकून उजवीकडे फिरू एकदम balance घेतला. याला काही पाय आता हलत याच्यात मी काही करतात काहीच नाही, काहीच नाही. इकडे दाबून राहिलो मी. तुम्हाला ते तिकडे ओढून तिकडे ओढून राहिलो. तेव्हा मी तुम्हाला जाणवत असेल हा, जाणवतंय आपण ना, अलीकडे फिरू जाणवतंय. आहे ना. मला उजवीकडे फिरू दगड आहे मित्रांनो हा दगड आहे हा काही नारळ नव्हता दगडावरती. मग आपलं पाणी असलं तरी ते फिरणार आहे ना तुमचा विश्वास मग त्याप्रमाणे आम्ही ते मान्य करून विहिरीचं पॉईंट करण्यासाठी सुरुवात केली. आता तुम्हाला विहीर दाखवतो. हे आमचे विहिरीचे बांधकाम मंत्री आणि हे त्यांचे सल्लागार आहेत. तर विहीर पहा, एकदा पाणी पहा विहिरीचे. तिकडून मार ना इकडे विहीर पूर्ण 50 फूट खोल झालेली आहे. पहिला झरा 24 फुटावरती लागलेला असून आज पाणी विहिरीचे वरून 7 फुटावरती पाणी आहे. विहिरीचे सध्या रिंगचे काम चालू आहे. पूर्ण शेजारी ड्राय परिसर आहे. कुठंही पाण्याचा एकही थेंब नाही. परंतु आज ईश्वराच्या कृपेने घोरपडेसारखे आम्हाला दैवी माणूस लाभले आणि त्यांच्यामुळं आज आम्हाला ही पाणीसारखी लक्ष्मी मिळाली. तत्पूर्वी आमचे 7 बोर फेल आहेत आणि 8व्या विहिरीचा हा प्रयत्न केला होता. एकदम महत्त्वाचा प्रयत्न झालेला आहे. आणि सांगायचा एक महत्त्वाचा मुद्दा असा की आम्ही विहीर दिल्यानंतर त्या ठिकाणी ब्लॅस्टिंग पोकलेनच्या कामाच्या सर्व्हिससाठी त्यांनी एक मशीनवाला बोलवला होता. तर मशीनवाला बोलवल्यानंतर त्यांनी आल्यानंतर नारळावरती चेक केलं. कुठल्याही ठिकाणी इथं पाणी लागणार नाही असं सांगितलं. परंतु आमच्या आईचा विश्वास होता घोरपडे सरांवरती. त्यांनी 100% म्हणले आम्हाला विहीर इथंच खोदायची. म्हणून त्यांनी परत मशीन लावली आणि मशीनचा पूर्ण इंडिकेशन हे घोरपडे सरांच्या पॉईंटवरतीच निघाले. मशीन पूर्ण फिरून सर्व क्षेत्र फिरल्यानंतर त्या ठिकाणी मशीनने येऊन पूर्ण सर्कल गोल 360 अंशात तयार केला आणि मशीन त्या ठिकाणी वाजवू लागली. त्यांनी त्यावेळेस आम्हाला विचारले की हा पॉईंट पहिला तुम्ही मशीनवर चेक केला होता का? आम्ही म्हणलं नाही, ह्या घोरपडे सरांनी दिलेला पॉईंट आहे. हा पॉईंट एकदम काहीही न कशावरतही न पाहता डायरेक्ट येऊन हाताने त्यांनी उभं राहून त्या जागी उभे राहून सांगितला होता. अहो हाताने चेक केलंय डायरेक्ट येऊन. मशीन नाही काय नाही. इकडे माणसं सगळी. बाहेर कांडी बघ बाई. बाई जर तिकुटूला राखा कांडी तिथंच नेतय. कांडी तिथंच नेती तिथं दाखवतय. आजही तुम्ही पाहू शकता पाण्याची पातळी एकदम सपाच्याही वर आलेली आहे. म्हणजे 10 फुटावरती पाणी आहेत. आणि हे आमचे कामगार मंत्री आहेत. कामगार कामाचं चालू आहे. आज दुसऱ्या प्लेटला काम चालू आहे. त्यांचं नाव पंढरीनाथ वाघमारे, देवदैठण या ठिकाणचे आहेत. नमस्कार करा. हां. आणि त्यांचे ते सल्लागार आहेत. तरी मला सांगायचं एवढाच मुद्दा आहे की घोरपडे सर हे आहेत ना 5G मधले आजच्या जगातले जर्मन मशीनच्या टेक्नॉलॉजीच्या पुढचे व्हर्जन आहे. त्यामुळं ईश्वराच्या कृपेने आम्ही फार आनंदी आहे. भरपूर पाणी लागलेलं आहे आणि आम्ही फार समाधानी आहे. आमच्या आईच्या आणि एक इच्छा आहे की घोरपडे सरांचा सत्कार परत व्हावा. ते परत जर रूटला कधी आले
तर आम्ही अवश्य त्यांचा सत्कार इथं आणून विहिरीवरती आणून करणार आहे. एवढं आनंदाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, आज विहिरीत इतकं पाणी आहे, हे पाणी पाहूनच मनात फार मोठा आनंद होत आहे. ही बाजू डोंगराकडची आहे. ह्या ठिकाणावरून एक पाणी येत आहे. पायपा शेजारील बाजूकडून थोडे पाणी येत आहे. हे पाणी 21 फुटावरती लागलेलं आहे. आता विहिरीचे पूर्ण काम 28 फूट झालेले आहे. विहिरीत रात्रीपासून आता दुपारी 3 वाजेपर्यंत डोके इतकं पाणी आहे. घराकडील बाजूकडून एक आणि डोंगराकडील बाजूकडून एक, असे दोन समोरासमोरून पाणी येत आहे. आजही तुम्ही पाहू शकता पाण्याची पातळी एकदम सपाच्याही वर आलेली आहे, म्हणजे 10 फुटावरती पाणी आहे. आणि हे आमचे कामगार मंत्री आहेत. कामगार कामाचं चालू आहे. आज दुसऱ्या प्लेटला काम चालू आहे. त्यांचं नाव पंढरीनाथ वाघमारे, देवदैठण या ठिकाणचे आहेत. नमस्कार करा. हां, आणि त्यांचे ते सल्लागार आहेत. तरी त्यामुळं ईश्वराच्या कृपेने आम्ही फार आनंदी आहे. भरपूर पाणी लागलेलं आहे आणि आम्ही फार समाधानी आहे. एवढं आनंदाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, आज विहिरीत इतकं पाणी आहे, हे पाणी पाहूनच मनात फार मोठा आनंद होत आहे.